पुण्यामधल्या हडपसर परिसरात असलेल्या उषा किरण रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला अखेरीस पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलंय. महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावरून शिवाजी राठोड नावाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. शिवाजी राठोड मूळचा सोलापूर जिल्ह्यातला राहणारा असून सध्या कामानिमित्त पुण्यात राहतो. पुण्यामध्ये तो एक कापडाचं दुकान चालवतो. याच ठिकाणी त्याचं कुटुंब देखील राहण्यास आहे. त्याला लैंगिक संक्रमणाचा आजार आहे. 10 मे रोजी तो उषा किरण रुग्णालयामध्ये उपचारांच्यासाठी गेलेला होता. त्यावेळी रुग्णालयाने या उपचारांसाठी लागणाऱ्या खर्चाचा तपशील त्याला दिला. त्याला हा खर्च अधिक असल्याची जाणीव झाली. त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये रुग्णालयाकडूनच खंडणी उकळण्याचा भन्नाट प्लॅन आला. हा प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यानं एक नामी शक्कल लढवली. एक बनावट बॉम्ब तयार करून तो रुग्णालयामध्ये ठेवायचा. रुग्णालयाला त्यानंतर फोन करायचा आणि मी रुग्णालय बॉम्बने उडवून देणार आहे अशी धमकी देऊन खंडणी उकळायची असं त्याच्या डोक्यामध्ये होतं. त्यासाठी त्यांनी तो राहत असलेल्या परिसरातून वेगवेगळ्या वस्तू विकत घेतल्या. यासोबतच त्यानं ऑनलाईन पद्धतीनं एक घड्याळ खरेदी केलं. त्यानंतर या सर्व वस्तू असेंबल करून त्यानं बॉम्ब सदृश वस्तू तयार केली. ही बॉम्ब सदृश वस्तू तयार केल्यानंतर तो रुग्णालयामध्ये गेला. त्यानं तोंडाला मास्क बांधलेला होता. ही वस्तू रुग्णालयात ठेवल्यानंतर तो तिथून पसार झाला. दरम्यान रुग्णालयातल्या स्वच्छता कर्मचारी महिलेच्या लक्षात हा प्रकार आला. तिनं रुग्णालयाच्या डॉक्टरांना या संदर्भात माहिती दिली. डॉक्टरांनी ही वस्तू त्यानंतर मोकळ्या मैदानामध्ये नेऊन ठेवली आणि पोलिसांना याची कल्पना दिली. पुणे पोलीस, गुन्हे शाखा आणि एटीएसचं पथक घटनास्थळी रवाना झालं. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिसांनी तात्काळ हडपसरच्या ग्लायडिंग सेंटर जवळ असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये नेऊन हा बॉम्ब निकामी केला. मात्र त्यानंतर तपासाची चक्र वेगवान करण्यात आली. दरम्यान पोलिसांना आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा मांजरीपर्यंत माग काढण्यात आला. त्याचं घर, दुकान आणि अन्य ठिकाणांवर पोलिसांनी तपास सुरू केला. झडती घेण्यात आली. या झडती दरम्यान पोलिसांना डिजिटल घड्याळाचं एक खोकं आढळून आलं. त्यानंतर काही साहित्य देखील त्या ठिकाणी मिळालं. त्याच परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी देखील करण्यात आली. त्यावेळी आरोपी एका दुकानामधून 2 वे टेप चिकटपट्टी विकत घेताना दिसला. त्यानं त्या ठिकाणी ₹15 पेमेंट केलेलं होतं आणि हा नंबर पोलिसांना मिळाला आणि त्याच्यावरून पोलिसांनी आरोपीचा माग घ्यायला सुरुवात केली. तोपर्यंत आरोपी शिवाजी राठोड पसार होण्यात यशस्वी झाला होता. पुणे पोलिसांनी वायुवेगाने पुणे रेल्वे स्थानकावर एक सर्च ऑपरेशन राबवलं. मात्र तो नागपूरच्या ट्रेनमध्ये बसून पुढे निघालेला होता. पोलिसांनी अकोला पोलिसांशी संपर्क साधला आणि या संदर्भात माहिती दिली. अकोला पोलिसांनी मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर देखील सर्च ऑपरेशन केलं. मात्र तोपर्यंत ही ट्रेन नागपूरच्या दिशेने पुढे गेलेली होती. दरम्यान एटीएसच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी तिथून तसाच पुढे हावडा या ठिकाणी जाणार होता आणि हावड्यावरून तो नेपाळला पळून जाणार होता. त्याच्या नात्यातली एक बहीण नेपाळला राहते. त्यानं 2 दिवसांपूर्वी तिला फोन करून आपण 2 महिन्यांसाठी नेपाळला राहायला येतोय असं देखील कळवलेलं होतं. शिवाजी राठोडकडे केलेल्या प्राथमिक तपासामध्ये असं लक्षात आलंय की तो BCom पर्यंत शिकलेला आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आर्थिक चणचणीमध्ये असल्यामुळे त्याने हॉस्पिटलकडून खंडणी उकळण्याचा प्लॅन रचलेला होता. आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये या कटामध्ये तो एकटाच असल्याचं निष्पन्न झालंय. तरी देखील पोलीस पुढचा तपास करतायत. या संपूर्ण प्रकारामध्ये कोणत्याही दहशतवादी प्रकाराची किंवा घातपाताची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावलेली आहे. दरम्यान जी बॉम्ब सदृश वस्तू निकामी करण्यात आली त्याच्यामध्ये स्फोटकं नव्हती असं प्राथमिक तपासात समोर आल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय. ज्या ठिकाणी हा बॉम्ब निकामी करण्यात आला त्या ठिकाणच्या मातीचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतलेत आणि ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवलेले आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच या संदर्भात अधिक स्पष्टपणाने बोलता येईल असं देखील पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय. आरोपी मागील काही वर्षांपासून पुण्यात राहतो. तो विवाहित आहे. कुटुंबासहच पुण्यामध्ये राहतो. मात्र त्याच्या या कृत्यामुळे पुणे पोलिसांची आणि यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान या पूर्ण घटनेमध्ये कुठेही दहशतवादी अँगल नसल्याचं स्पष्ट झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांनी सुरू केलाय. पोलिसांचं पथक आरोपीला घेऊन नागपूरवरून पुण्याकडे रवाना झालंय.
ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पुण्यामध्ये दाखल होईल. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर या संदर्भातील अधिक विस्तृत माहिती देखील पोलिसांना समजू शकणार आहे. तूर्तास एक मोठं संकट टळल्याची भावना पुणेकरांमधून व्यक्त केली जाते.